सुरुवातीला एक मोठी बातमी येते। जालन्याचे शिवसेनेचे नेते आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। इंस्टाग्रामच्या 4 वेगवेगळ्या अकाउंट्सवरनं ही धमकी मिळाली असून पुत्र अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलीस आता तपास करतायत। जालन्याचे शिवसेनेचे नेते आणि आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती। रवी, याबद्दल काय माहिती? आपण जर बघितलं तर शिवसेनेचे जालन्याचे नेते अर्जुन खोतकर यांना इंस्टाग्रामवरून अनोळखी व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे। त्याचबरोबर त्यांचा मुलगा जो आहे अभिमन्यू खोतकर यांना सुद्धा ही धमकी देण्यात आली आहे। 4 वेगवेगळ्या अकाउंटचा या धमकीसाठी वापर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शिवीगाळ सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते अभिमन्यू खोतकर यांनी तालुका पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस जे आहे ते आता पुढील तपास जे करत आहेत। मात्र ही धमकी कोणी दिली अद्याप याचा खुलासा जो आहे तो झालेला नाहीये। बिलकुल, धन्यवाद रवी या माहितीसाठी। याबद्दलचे अपडेट घेत रहा। अर्जुन खोतकर आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर यांना इंस्टाग्रामच्या 4 वेगवेगळ्या अकाउंटवरनं जीवे मारण्याची धमकी आली आहे। मोठी बातमी, गडचिरोली सीमेवरती माओवाद्यांना जवानांनी घेरलंय। कर्रे गटाच्या पहाडीवरती 1000 माओवाद्यांना घेरल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या 72 तासांपासून 20,000 जवानांनी माओवाद्यांना वेढा घातलाय। 3ही राज्यांच्या सीमेवरती हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। गेल्या 72 तासांपासून देशातलं सगळ्यात मोठं माओवाद्यांविरोधातलं हे ऑपरेशन सुरू आहे। या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। 3 राज्यांच्या सीमेवरील कर्रे गटाच्या पहाडीवर 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी 20,000 जवानांनी 4ही बाजूंनी वेढा घातलाय। गेल्या 72 तासांपासून हे ऑपरेशन सुरू आहे, त्याचा आजचा 3रा दिवस आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडनं। महेश, काय या ऑपरेशनचे आत्ताचे अपडेट? माओवाद्यांच्या विरोधात देशातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन सुरू झालेलं आहे। महाराष्ट्राच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर छत्तीसगडच्या हद्दीतील कर्रे गट्टा हा जो पहाडी परिसर आहे त्या भागात 1000च्या जवळपास माओवादी लपले असल्याची माहिती सूत्रांना मिळाली होती। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशावर हे अभियान सुरू आहे। खिडमा, देवा, दामोदर यासह मोठे माओवादी नेते आहेत, सशस्त्र माओवादी आहेत आणि यांना घेरण्यासाठी माओवाद्यांना घेरण्यासाठी सुरक्षा दलांनी 4ही बाजूने वेढा घातलाय। 72 तास झालेले आहेत हे ऑपरेशन सुरू आहे। काल 5 माओवादी ठार झाले होते आणि कालपासून अनेकदा एन्काउंटर या ठिकाणी झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। आणि दुसरं, छत्तीसगड आणि छत्तीसगड महाराष्ट्र सीमा जी आहे ती आता त्यावर सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रित केलं, कारण माओवाद्यांवर सुरक्षा दलांचा दबाव वाढल्यानंतर माओवादी महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करू शकतात। सिरोंचा तालुका हा सीमेला लागून आहे, गोदावरी इंद्रावती नदी या भागातून वाहते आणि तसं झाल्यास त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीसही सज्ज आहेत। त्यामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सगळ्या पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकूणच हे ऑपरेशन आणखी 2-3 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे, पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। सीआरपीएफचे डीजी स्वतः याला दिल्लीतून मॉनिटरिंग करत आहेत। केंद्रीय गृहमंत्रालयाची नजर आहे आणि 5 राज्यांच्या सुरक्षा दलांची या अभियानावर नजर आहे। बिलकुल महेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। याचे अपडेट देखील आपण घेत राहू। हे ऑपरेशन गेल्या 3 दिवसांपासून चाललंय, आणखी 2 दिवस चालण्याची शक्यता आहे। एक मोठी बातमी येते। मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक झाली आहे। पाटकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झालं। मेधा पाटकर यांना साकेत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक झाली आहे। त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झालं होतं आणि त्यांना साकेत कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आणखी एक मोठी बातमी, नवी मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचा अजब कारभार समोर आलाय। एकनाथ शिंदेंच्या पक्षात काही नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। नगरसेवकांच्या त्यांच्या अधिकृत इमारतींना अनधिकृत इमारती ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत आणि या चुकीच्या नोटिसा बजावल्यामुळे महापालिका अधिकारी आता अडचणीत आले आहेत। या अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावापोटी या नोटिसा बजावल्या याची आता चर्चा सुरू आहे। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडनं। विनय, काय प्रकरण आहे?
गेल्या महिन्याभरापासून नवी मुंबईमध्ये एक चर्चा होती की राजकीय भूकंप होणार आहे आणि नवी मुंबई मधल्या महाविकास आघाडीमधले तब्बल 15 नगरसेवक 22 एप्रिलला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि तशा पद्धतीने तो प्रवेश झाला. मात्र प्रवेशाच्या अगोदरच जे माजी नगरसेवक आहेत आणि ज्यांनी प्रवेश करून घेतला ते नगरसेवक, अशा नगरसेवकांना काही नगरसेवकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटिसा पाठवल्या आणि तुमच्या इमारती अनधिकृत असल्याच्या त्यांना सांगण्यात आलं. मात्र या नोटिसा त्या नगरसेवकांच्या हाती न देता इमारतीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बजावण्यात आल्या आणि तिथून मात्र 2 दिवसापूर्वी बरोबर पक्ष प्रवेशाच्या 1 दिवस अगोदर या नगरसेवकांकडे कॅवेट दाखल झाल्याचं माहिती पडलं. त्यानंतर हा भूकंप झाल्याचं लक्षात आलं. महापालिका अधिकारी अशा पद्धतीची नोटीस कशी बजावू शकतात, कारण सगळ्यात महत्वाचं ज्या नगरसेवकांना नोटीस बजावली त्या दोन्ही इमारती नगरसेवकांच्या अधिकृत आहेत. घाई गडबडीमध्ये या नगरसेवकांनी प्रवेश करू नये म्हणून या अधिकाऱ्यांनी ह्या नोटीस बजावल्याची चर्चा महापालिकेमध्ये आहे. अखेर हे लक्षात आलं की ह्या दोन्ही नोटीस चुकीच्या पद्धतीने पाठवलेल्या आहेत. ह्या दोन्ही इमारती अधिकृत आहेत. त्यानंतर मात्र महापालिकेमध्ये एका मोठ्या चर्चेला उधाण आलं आणि अक्षरशः नामुष्की महापालिकेवरती ही आली की नोटीस आता मागे घेण्याची आली आहे. मात्र परिस्थिती अशी होती की अधिकारी नुसते नोटीस बजावली नाही तर अधिकाऱ्यांनी या कॅवेट देखील दाखल केली होती, कारण हे नगरसेवक कोर्टात जाऊ नये म्हणून असं कॅवेट दाखल केली आणि अचानक पक्षप्रवेश झाल्यानंतर तात्काळ यांच्या दोन्ही इमारती पाडण्याचा डाव या अधिकाऱ्यांचा असल्याची चर्चा बोलली जाते. एकंदरीत आतापर्यंत राजकीय जे नेते आहेत विरोधक सत्ताधारी यांच्यामधला आपण हेवे दावे किंवा एकमेकांवर कारवाई करत असल्याचं आपण पाहिलं गेले. परंतु महापालिकेचे अधिकारी अशा पद्धतीने एखादा राजकीय प्रवेश करत असल्यामुळे त्या नगरसेवकांना नोटीस पाठवण्याची ही पहिल्यांदा राज्यात अशी घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये हे अधिकारीच आता अडचणीत आलेले आहे. जे नगरसेवक आहेत ते आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, त्यानंतर या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. विनय, धन्यवाद या माहितीसाठी. महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम. दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरनमधनं न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट. पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं त्रालमध्ये. आयडी स्फोट घडवून दहशतवाद्यांचं घर केलं उद्ध्वस्त. घटनास्थळी पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर. एनआयचं पथक आज पुण्यात येणार. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्याची शक्यता. सिंधू पाणी करारावर आज महत्वाची बैठक. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार. जलशक्ती मंत्र्यांचे केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर. दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट. राज्यातल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था. 232 पर्यटकांना घेऊन आज तिसरं विमान मुंबईत पोहोचणार. आतापर्यंत 500 पर्यटक परतले. पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवून भारताबद्दल आक्षेपार्ह मजकूर केला पोस्ट. साताऱ्यातील शुभम कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक. मित्रानंच दिली पोलिसात तक्रार. शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. सर्व प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीनं रद्द. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मोठा निर्णय. नाशिकच्या काठेगल्लीतील दंगल पूर्व नियोजितच. पोलिसांच्या तपासात बाब उघडकीस. तर दगडफेकी प्रकरणी टिप्पर गँगच्या समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त. बुलढाण्यात शिक्षकी पेशाला काळीमा. मुलाला जास्त गुण देतो सांगत शिक्षकांचा मुलाच्या आईवर अत्याचार. दोघा नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत भर पडणार.